राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जयंत पाटलांनी दिलेला आहे की नाही यावरनं संभ्रम निर्माण झालाय। जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं कोणतंही अधिकृत पत्र अजूनही जाहीर झालेलं नाहीये। एवढेच नाही तर जयंत पाटलांच्या सोशल मीडियावरील बायोमध्ये देखील अजूनही ते प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचंच दिसतंय। त्यामुळे शनिवारी जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा वाऱ्यावरची वरात होती का असा प्रश्न निर्माण झालाय। जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत संभ्रम। जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी असल्याचा आव्हाड खडसेंचा दावा। प्रदेशाध्यक्षपदाचं बाशिंग बांधलेल्या शिंदेंची अडचण होणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आहेत की नाहीत, त्यांनी राजीनामा दिलाय का याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही। शनिवारी जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या, पण याला अधिकृतपणे कुणीही दुजोरा दिलेला नाही। एवढंच नाही तर राष्ट्रवादीनं कोणतंही अधिकृत पत्रही काढलं नाही। तरीही जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा राजकारणात झाली। एवढंच नाही तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शशिकांत शिंदेंची निवड झाल्याचं देखील सांगण्यात आलं। शशिकांत शिंदेंनी लागलीच आपण तयार असल्याचंही सांगून टाकलं। आदरणीय पवार साहेबांचा आदर्श ठेवून काम करण्याची संधी मिळेल, त्याचा एक वेगळ्या प्रकारचं काम करण्याची संधी मिळेल। महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवण्याचा निश्चितपणे मला संधी प्राप्त होऊ शकते। परंतु 15 तारखेला पक्षाचा अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील, सुप्रियाताई वगैरे सगळे एकत्र आम्ही राष्ट्रवादीचे नेते बनवू। जे नाव कोण निश्चित होईल त्या नावाच्या शिक्कामोर्तब होईल आणि तशा पद्धतीत मला वाटतं निर्णय जाहीर होईल। माझ्या नावाची चर्चा आहे याचा अर्थ मला निश्चितपणाने आनंद आहे। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचं सांगितलं। सुरुवातीला त्यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणा असल्याचं सांगितलं। नंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील पुढच्या काळात असा निर्णय घेऊ शकतात असंही म्हणाले। पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे, असं टीव्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत नसतात पक्षाचे। अंतर्गत का नाराजी कशासाठी नाराजी, कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता 7 वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी 7 वेळा गेला, पूर्ण महाराष्ट्राचा। त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा, पण नाराजी आहे म्हणून नाही, तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते। 15 जुलैला राष्ट्रवादीच्या बैठकीत नवा प्रदेशाध्यक्षपद ठरेल अशी चर्चा आहे, पण अजूनही जयंत पाटलांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या बायोमध्ये प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख आहे। दुसरीकडे एकनाथ खडसेंनी सुद्धा जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष असल्याचं ठासून सांगितलंय। जयंतराव पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा या क्षणापर्यंत दिलेला नाही अशी माझी माहिती आहे। या सगळ्या अफवा आहे आणि त्यामुळे त्याला फारसा काही अर्थ नाही। दुसरीकडे अजितदादांनी आपल्या परीनं अंदाज लावला, जयंत पाटलांना दिल्लीत जायचं असावं म्हणून ते प्रदेशाध्यक्षपद सोडू शकतात असा अंदाज दादांनी लावलाय। जयंत पाटील सिनियर नेते, आम्ही दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेले। जयंतराव, दिलीपराव, मी, RR पण होते, जोपर्यंत RR हयात होते तोपर्यंत आम्ही सगळेजण 90च्या बॅचचे आहोत। मला वाटतं आमची 8वी टर्म आहे आणि त्यामुळे इतके वर्ष एकत्र काम केलेलं असल्यामुळं आमची ओळख आहे, संबंध आहेत। राजकीय आज भूमिका आमच्या दोघांची वेगवेगळी हे जग जाहीर आहे, पण त्यांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहित नाही, आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील सोडणार ही चर्चा विधानसभा निकालाच्या दिवसापासून सुरू आहे। मागच्या काळात तर त्यांना हटवण्यासाठी मोहीमच सुरू झाली होती। शरद पवारांनी तो निर्णय योग्य वेळी घेऊ असं सांगितलं होतं। ती वेळ 15 जुलैला येणार आहे की नाही याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।